UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार फ्रेश किंवा रिपीट फेस असू शकतात, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये विनोद तावडेंचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींची आज छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबईसह दादरमध्ये सभा, तर नंदुरबार आणि नांदेडमध्ये राहुल गांधी सभा घेणार। महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे या आख्यायिकेची गरज नाही, केवळ विकासावरच काम केलं पाहिजे, इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य। भाजपमध्ये दोन भाग झालेत, पंकजा आणि देवाभाऊ वेगवेगळं बोलतात। बटेंगे तो कटेंगेच्या पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची टीका। भाजपकडून माझा बूथ सर्वात मजबूत अभियान, मोदी महाराष्ट्रामधील 1 लाख बूथ प्रमुखांशी संवाद साधणार। शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करून 7/12 कोरा करणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा। मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला, पण ईश्वर माझ्यासोबत, उपमुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका। पवार कुटुंबातली कटुता भविष्यामध्ये दूर होईल वाटत नाही, पवारांनी पटेल, जयंत पाटील आणि मला भाजपसोबत चर्चा करण्यास सांगितलं, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवार भाजपसोबत गेल्यापासून बजेटची शिस्त बिघडली, भाजपमुळे बजेटमध्ये बेशिस्तपणा वाढला, रोहित पवारांची टीका। काहींचं सध्या रडू बाय रडू असा शोध सुरू, राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका, तर राज ठाकरे 25 वर्ष रडतायत, जनता त्यांना महत्त्व देत नाही, संजय राऊतांचा पलटवार। महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 23 ठिकाणी ईडीची छापेमारी, नाशिकच्या मर्कंटाईल बँकेमधील खात्यांशी संबंधित कारवाई, वोट जिहादसाठी 100 कोटीहून अधिक पैशांचा वापर, सोमय्यांचा आरोप। नागपुरात 1.5 कोटी तर वर्ध्यामध्ये 21,98,000ची रोकड जप्त, नागपुरातील पैसे बांधकाम व्यावसायिकाचे असल्याचं दुचाकीस्वाराची माहिती। 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार, कांगारूंचा गड भेदण्यासाठी टीम इंडिया सज्ज, पर्चच्या वेगवान खेळपट्टीवर मालिकेचा आरंभ होणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।